वेलकम टू SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या सेशनमध्ये आपण 29 डिसेंबर 2021ला सरळ सेवा ऑनलाईन टेस्ट क्रमांक 3 जी घेतली तिचं ॲनालिसिस करत आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्सला आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटेन्स कोणता आहे? द टीचर सेड मॅन इज मॉर्टल. अगदी सोपं सेंटेन्स आहे आणि आपल्याला याचं इनडायरेक्ट स्पीच करता आलं पाहिजे. बघा इथे लिहिलेलं आहे, द टीचर सेड मॅन इज मॉर्टल. द टीचर सेड असं म्हटलेलं आहे आणि मॅन इज मॉर्टल असं म्हटलेलं आहे. प्लेन सेंटेन्स आहे, क्वेश्चन नाही आहे किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्स नाही आहे, म्हणून आपण द टीचर सेड हे जसंच तसं लिहिणार आणि द टीचर सेडनेच आपल्या सेंटेन्सची सुरुवात करणार. पहिल्या ऑप्शनमध्ये बघा, द टीचर इन्स्ट्रक्टेड लिहिलेलं आहे. द टीचर इन्स्ट्रक्टेड लिहिलेलं आहे, इन्स्ट्रक्टेड येणार नाही, पहिलं ऑप्शन कॅन्सल होणार. दुसरं ऑप्शन पहा, द टीचर सेड. इथे द टीचर सेड आहे, इथेही द टीचर सेड आहे, इथेही द टीचर सेड आहे. ओके, तीनही ऑप्शन्समध्ये आपल्याला द टीचर सेड असं दिसतंय. आता सेड नंतर आपल्याला दॅट लिहावा लागतो, कारण दोन्ही सेंटेन्सेसला आपल्याला जॉईन करायचं आहे. मग आपण पाहू शकतो इथे दॅट आहे, इथेही दॅट आहे, इथेही दॅट आहे. त्यानंतर हा मॅन जो येईल तो जसाच तसा येईल, मॅन, मॅन आणि मॅन. तर आपण पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये आपल्याला मॅन न लिहिता मेन लिहिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन डी जे आहे हे ऑप्शन डी काय होणार? कॅन्सल होणार. ओके, आता दोनच ऑप्शन शिल्लक राहिली आणि यातीलच आपलं एक आन्सर असेल. आता मॅन इज मॉर्टल जर पाहिलं आपण तर हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मॅन इज मॉर्टल हे जे सेंटेन्स आहे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि युनिव्हर्सल ट्रूथ जर असेल तर आपण टेन्समध्ये चेंज करत नाही, म्हणजे इजचा वॉज करणार नाही, इजचा इजच राहील. म्हणजे हे जे युनिव्हर्सल ट्रूथ जे सेंटेन्स आहे जसंच तसं राहील. म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मॅन वॉज मॉर्टल लिहिलेलं आहे आणि इथे जर पाहिलं तर मॅन इज मॉर्टल लिहिलेलं आहे. मॅन इज मॉर्टल बरोबर असेल, इजचा वॉज होणार नाही, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल होईल. एकच ऑप्शन शिल्लक राहील, ऑप्शन बी, आणि हेच आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच होणार. द टीचर सेड दॅट मॅन इज मॉर्टल. क्लिअर? सो अशा प्रकारचे सेंटेन्सेस यापूर्वी अनेक सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारलेले आहे, त्यामुळे या सेंटेन्सेसला इनडायरेक्ट स्पीच करत असताना सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्सला आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटेन्स आहे, द पोस्टमॅन हॅड डिलेड द लेटर. द पोस्टमॅन हॅड डिलेड द लेटर. आता पहा, या सेंटेन्सचा सब्जेक्ट काय आहे? द पोस्टमॅन आहे. हॅड डिलेड काय आहे? व्हर्ब फ्रेज आहे आणि द लेटर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणत्याही सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना जो ऑब्जेक्ट असतो तो पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सब्जेक्ट बनतो. म्हणजे ऑब्जेक्ट जर द लेटर असेल तर आपलं पॅसिव्ह व्हॉइस करताना हा जो द लेटर ऑब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट बनणार. मग आपण पाहू शकतो पहिल्या ऑप्शनमध्ये द लेटरने सुरुवात झालेली म्हणजे योग्य आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, सुरुवात द पोस्टमॅनने झालेली आहे आणि हे अगदी चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन बी कोणत्याही परिस्थितीत आपलं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होणार नाही. त्यानंतर पहा, द लेटर आणि द लेटर सर्व ऑप्शन्समध्ये आता द लेटर दिसतंय. आता यानंतर आपल्याला ही व्हर्ब फ्रेज घ्यायची आहे. ही व्हर्ब फ्रेज काय आहे? हॅड डिलेड आहे आणि हॅड V3 जर असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना हॅड बीन V3 असं लिहिलं जातं. म्हणजे हॅड डिलेडचं हॅड बीन डिलेड असं होणार. म्हणजे जेव्हा आपण द लेटर हे सब्जेक्ट लिहिणार याच्यानंतर आपल्याला हॅड बीन डिलेड असं लिहावं लागणार. मग कोणत्या ऑप्शनमध्ये हॅड बीन डिलेड आहे? तर बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये हॅड बीन डिलेड आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर असू शकतं. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये हॅड बीन डिलेड आहे, परंतु पोस्टमॅनमुळे आपण हे सेंटेन्स कॅन्सल केलेलं आहे. त्यानंतर इथे पहा, हॅड डिलेड असं लिहिलेलं आहे आणि हॅड बीन डिलेड पाहिजे, म्हणजे ऑप्शन सी कॅन्सल होणार. आणि इथे वॉज डिलेड लिहिलेलं आहे, म्हणजे हे देखील या ठिकाणी चुकीचं होणार. सो द लेटर हॅड बीन डिलेड आणि या ठिकाणी येणार बाय द पोस्टमॅन, कारण पोस्टमॅन ऑब्जेक्ट बनणार. सो द पोस्टमॅन ऑब्जेक्ट झाला आणि याच्या आधी आपण काय यूज केलेलं आहे? बाय हे प्रपोजिशन यूज केलेलं आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन जे होणार हे करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए होणार. क्लिअर आहे सर्वांना? तर याचं उत्तर होणार ए. त्यानंतर पुढील प्रश्न होता, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द कॅपिटलाइज्ड इडियम. इडियम आहे ॲपल ऑफ वन्स आय. ॲपल ऑफ वन्स आय म्हणजे काय? कुणाचं तरी लाडका असणे, कुणाचं तरी आवडता असणे. मग पहा, समवन व्हेरी प्रेशियस ऑर डिअर.
कोणीतरी फार प्रेशस आहे किंवा डिअर आहे. बघा इथे हा जो डिअर शब्द आहे, या डिअर शब्दाचा अर्थ होतो लाडका. या डिअर शब्दाचा अर्थ काय होतो? लाडका. ओके, सो आपण पाहू शकतो समवन व्हेरी प्रेशियस ऑर डिअर. जो लाडका असेल त्यालाच आपण काय म्हणतो? ॲपल ऑफ वन्स आय म्हणतो. म्हणून ऑप्शन ए करेक्ट असेल. त्यानंतर पहा समवन विथ ग्रेट रेस्पेक्ट. ग्रेट रेस्पेक्टसाठी ॲपल ऑफ वन्स आय वापरलं जात नाही. समवन हू बिहेव्स कोर्टसली. कोर्टसली म्हणजे खूप नम्रपणे त्याचं बिहेवियर असतं, त्याला आपण ॲपल ऑफ वन्स आय म्हणत नाही. समवन हू प्लेज ऑल रोल्स. जो सर्व रोल्स प्ले करतो त्याला ॲपल ऑफ वन्स आय म्हटलं जात नाही. म्हणून ऑप्शन डी देखील कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए समवन हू इज डिअर. जो प्रिय असेल त्याला म्हणतात ॲपल ऑफ वन्स आय. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड अँड द वर्ड इज हार्मनी. हार्मनी या शब्दाचा अर्थ होतो मिलाफ. हार्मनी या शब्दाचा अर्थ होतो जोडणे. हार्मनी या शब्दाचा अर्थ होतो युनिटी. आणि म्हणून याचा अँटोनिम आपल्याला विचारलेला आहे. सो अँटोनिम काय असू शकतो? ॲमेटी म्हणजे काय? एकता, आणि हा समानार्थी शब्द होईल. कॉन्कॉर्ड म्हणजे सुद्धा काय? एकता किंवा युनिटी. ॲकॉर्ड म्हणजे काय? एकत्र राहणे, म्हणजेच काय? हार्मनी. सो हे सर्व हार्मनीचे सिनॉनिम्स आहेत. ॲमेटी असेल, कॉन्कॉर्ड असेल, ॲकॉर्ड असेल, युनिटी असेल, युनायटेड असेल, हे सर्व हार्मनीचे काय आहेत? सिनॉनिम्स आहेत. समानार्थ शब्दाचे, समान अर्थाचे शब्द आहेत. हार्मनीच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतोय कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्टचा अर्थ होतो भांडण करणे किंवा एकत्र न राहणे, आणि म्हणून जो अँटोनिम आहे तो आपला होणार कॉन्फ्लिक्ट. क्लिअर? सो सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. पुन्हा एकदा आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे. शब्द आहे एलेटेड. एलेटेड या शब्दाचा अर्थ होतो प्रसन्न. एलेटेड या शब्दाचा अर्थ होतो उत्साहित. एलेटेड या शब्दाचा अर्थ होतो क्युरियस. एलेटेड या शब्दाचा अर्थ होतो एक्साइटेड. एखादा व्यक्ती क्युरियस असेल, एखादा व्यक्ती प्रसन्न असेल, एक्साइटेड असेल, तर त्याला आपण एलेटेड असं म्हणत असतो. सो बघा एक्साइटेड काय आहे? सिनॉनिम होणार. थ्रिल्ड हा काय आहे? उत्साहित आहे. एक्साइटेड आणि थ्रिल्ड एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. त्यानंतर डिप्रेस म्हणजे काय? उदास. जर एखादा व्यक्ती एलेटेड असेल, एक्साइटेड असेल, प्रसन्न असेल, आनंदी असेल, तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होणार आहे? डिप्रेस्ड असणार आहे, उदास आहे. सो त्यानंतर प्राऊड आहे. प्राऊडचा अर्थ होतो गर्व. सो हा देखील आपला सिनॉनिम होणार नाही, अँटोनिम होणार नाही. सो या ठिकाणी करेक्ट अँटोनिम जो आहे तो काय होणार? डिप्रेस्ड होणार. क्लिअर? त्यानंतर आपण घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द कॅपिटलाइज्ड इडियम. इडियम आहे टू द नाईन्स. टू द नाईनचा अर्थ होतो टू बी व्हेरी परफेक्ट. आपण जर एखाद्या विषयामध्ये खूप परफेक्ट असणार तर त्याला म्हटलं जातं यू आर टू द नाईन. सो आपण पाहू शकतो या ठिकाणी जेलस दिलेला आहे, हे होणार नाही. टू परफेक्शन हेच करेक्ट होणार. ग्रेट डेप्थ्स होणार नाही. गेट टायर्ड थकणे होणार नाही. टू द नाईन, आणि टू द नाईन मीन्स टू बी परफेक्ट और टू बी परफेक्शनिस्ट. एखादा व्यक्ती जर परफेक्ट असेल, काहीतरी जर परफेक्ट असेल, तर त्याला आपण म्हणतो इट इज टू द नाईन. ओके, त्यानंतर घेऊया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अ ग्रुप ऑफ पीपल टिपिकली विथ व्हेकल और ॲनिमल्स ट्रॅव्हलिंग टुगेदर. ग्रुप ऑफ पीपल असेल किंवा त्या लोकांसोबत काही ॲनिमल्स असतील, आणि हे जर एखाद्या जर्नीला निघाले असतील, ट्रॅव्हलिंग करत असतील, यात्रा करत असतील, तर याला कारवान असं म्हटलं जातं. सर्वांना माहिती असेल. सो ऑप्शन ए इज द करेक्ट. सर्कस म्हटलं जात नाही. फ्लॉक म्हणजे थवा, सर्वांना माहिती आहे, आणि गँग म्हणजे गुंडांची टोळी, सर्वांना माहिती असेल. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय होणार? कारवान होणार. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पहिला आहे पेसिमिस्ट, दुसरा आहे ऑप्टिमिस्ट, तिसरा आहे परफेक्शनिस्ट, चौथा आहे फॅटलिस्ट. सर्वांना कळालंच असेल की ऑप्शन ए जो पेसिमिस्ट लिहिलेला आहे हा पेसिमिस्ट चुकीचा स्पेलिंग आहे. या ठिकाणी हा वाय न येता काय यायला हवा होता? आय यायला हवा होता. PESSIMIST असं असायला हवं होतं, परंतु तुम्ही जर इथे पाहिलं तर हा जो वाय आहे हा वाय चुकीचा आहे. म्हणून आपल्याला इनकरेक्टली विचारलेलं आहे, तर आपलं इनकरेक्टली स्पेलिंग जे होणार ते काय होणार? ऑप्शन ए होणार, पेसिमिस्ट. ओके, बाकीचे सर्व स्पेलिंग बरोबर आहे. ऑप्टिमिस्ट बरोबर आहे, परफेक्शनिस्ट बरोबर आहे, फॅटलिस्ट म्हणजे जो दैवावर किंवा लकवर विश्वास ठेवतो तो फॅटलिस्ट, त्याचंही स्पेलिंग बरोबर होतं.
पुढचा प्रश्न आहे वन हू डज नॉट टेक एनी अल्कोहोलिक ड्रिंक. एक असा व्यक्ती की जो अल्कोहोलिक ड्रिंक घेत नाही, दारू बियर वगैरे विस्की काय जे असेल ते घेत नाही, अशा व्यक्तीला टेटोटेलर असं म्हटलं जातं. सो परफेक्शनिस्ट येणार नाही, व्हेजिटेरियन येणार नाही, नॉन ड्रंक देखील म्हणता येणार नाही. करेक्ट वर्ड आहे टेटोटेलर. एक असा व्यक्ती की जो दारू वगैरे पीत नाही, अल्कोहोलिक ड्रिंक घेत नाही, त्याला टेटोटेलर असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँड द वर्ड इज मंच. इथे मंच वर्ड दिलेला होता मी, MUNCH, मंच. मंच या शब्दाचा अर्थ होतो चावणे. आपण जे चावून चावून खातो त्याला मंच असं म्हटलं जातं, किंवा त्याला चिव असं देखील आपण म्हणू, चिविंग टोबॅको. आणि मंच नावाची एक चॉकलेट देखील तुम्ही पाहिली असेल की जी चावून चावून खाल्ली जाते. सो बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे सिनॉनिम. सो मंचचा सिनॉनिम चिव होणार, फ्ल्यू म्हणजे उडाला, वोमिट म्हणजे उलटी करणे, आणि गल्प म्हणजे गिळणे. हे यांची उत्तरं होणार नाही. सो मंचचा करेक्ट सिनॉनिम काय होणार? चिव. मंच म्हणजे काय? चावून चावून खाणे. चिवचा अर्थही होतो चावून चावून खाणे. फ्ल्यूचा अर्थ होतो उडाला, आणि वॉमिटचा अर्थ सर्वांना माहिती आहे उलटी करणे. गल्पचा अर्थ होतो गिळणे. आपण टॅबलेट वगैरे घेतो तेव्हा गिळतो टॅबलेट, तर त्याला गल्प असं म्हटलं जातं. ओके. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. अगेन आपल्याला एक सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हाऊ ब्युटिफुल शी इज. हाऊ ब्युटिफुल शी इज हे एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, आणि पुढे बघा सेड बेटी असं दिलेलं आहे. जेव्हा एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं तेव्हा आपण जेव्हा हा बेटी सेड लिहिलेला आहे किंवा सेड बेटी लिहिलेला आहे, सो या बेटीनंतर म्हणजे या बेटीने आपण आपल्या वाक्याची सुरुवात करणार, परंतु त्यानंतर आपण सेड लिहिणार नाही, कारण एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे म्हणून आपण एक्सक्लेम्ड असं लिहिणार. म्हणून पहा बेटी 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 बेटी, एक्सक्लेम्ड 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 असं लिहिलेलं आहे. आणि बघा हाऊ ब्युटिफुल शी इज, यातून आपल्याला एक सकारात्मकता दिसत आहे, यातून आपल्याला एक आनंद दिसतोय, किती किती सुंदर आहे, यातून आपला आनंद आपण व्यक्त करतोय, आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे विथ जॉय. बघा विथ जॉय विथ जॉय विथ जॉय. आणि याच्यानंतर आपल्याला यूज करावा लागेल दॅट हा शब्द. याच्यानंतर आपल्याला कोणता शब्द यूज करावा लागेल? दॅट, कारण आपल्या सेंटेन्सेसला काय करायचं आहे? जोडायचं आहे. बघा इथे डायरेक्ट शी लिहिलेला आहे, सो कॅन्सल होणार. इथे दॅट लिहिलेला आहे, बरोबर. इथे डायरेक्टली हाऊ लिहिलेला आहे, कॅन्सल होणार. इथेही हाऊ लिहिलेला आहे, कॅन्सल होणार. ओके. आता फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, आणि हेच आपलं ऑप्शन करेक्ट होणार. आता पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे दॅट. आता हे जे आहे हाऊ ब्युटिफुल शी इज, तर हा जो शी आहे हा शी आपल्याला दॅट नंतर लिहावा लागणार. मग दॅट नंतर आपण या ठिकाणी लिहिणार शी. आपल्याला माहिती आहे की इजचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना वॉज होतो, म्हणून शी नंतर आपण काय लिहिलं? वॉज. आणि हे जे हाऊ ब्युटिफुल या ठिकाणी एक्सक्लेमेशन आहे, हे आपण काय करणार? व्हेरी मध्ये कन्वर्ट करणार. व्हेरी ब्युटिफुल. सो शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. या पद्धतीने आपलं हे सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स होणार. सो बेटी एक्सक्लेम विथ द जॉय, किंवा बेटी एक्सक्लेम्ड जॉयफुली असंही आपण म्हणू शकतो. बेटी एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. या पद्धतीने आपलं हे करेक्ट इनडायरेक्ट स्पीच होईल. या प्रकारची बरेच वाक्य आपण आपल्या कोर्समध्ये घेतलेली आहेत. इफ यू डिड युअर जॉब वेल, जर तू तुझं चांगलं काम केलं किंवा तुझा जॉब जर तू व्यवस्थित केला, दे डॉट 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 टर्मिनेट यू, ते तुला टर्मिनेट करणार नाहीत. आता पहा या सेंटेन्समध्ये इफ वापरलेला आहे. इफ नंतर सब्जेक्ट आहे, आणि डिड हा काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. त्यामुळे इफ नंतर जर व्हर्बचा सेकंड फॉर्म असेल तर पुढील सेंटेन्स जे आहे ते पुढील सेंटेन्स कशाने सुरू होत असतं? सब्जेक्ट प्लस वुड, किंवा सब्जेक्ट प्लस कुड, किंवा सब्जेक्ट प्लस माइट, किंवा सब्जेक्ट प्लस शूड. आणि याच्यानंतर येणार V1. आता इथे सब्जेक्ट आहे म्हणजे एकतर ते सब्जेक्ट दे नंतर वुड येणार, किंवा कुड येणार, किंवा माइट येणार, किंवा शूड येणार. मग पहा इथे विल नॉट आहे, कॅन्सल होणार. इथे कॅन नॉट आहे, कॅन्सल होणार. इथे कुड नॉट आहे, कुड नॉट घेऊ शकतो, ऑप्शन सी बरोबर होईल. शॅल नॉट घेऊ शकत नाही, ए कॅन्सल, बी कॅन्सल, डी कॅन्सल. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी कुड नॉट, हेच बरोबर असेल. सो इफ यू डिड युअर जॉब वेल, जर तू तुझं जॉब चांगला केला, दे कुड नॉट टर्मिनेट यू,
ते तुला टर्मिनेट करू शकत नाही. या पद्धतीने हे सेंटेन्स बरोबर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न होता ॲड अ क्वेश्चन टॅग टू द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स इज देअर इज अ बिग प्रॉब्लेम. देअर नंतर इज आहे, त्यामुळे इजचा काय होणार, इजंट होणार. आणि हा देअर आपण जसाचा तसा घेत असतो, इजंट देअर. आणि शेवटी काय येणार, क्वेश्चन मार्क. सो इजंट देअर जिथे असेल ते आपला आन्सर असेल. सो इथे इजंट इट आहे, ऑप्शन ए कॅन्सल. इजंट देअर ऑप्शन बी मध्ये दिसतंय, सो ऑप्शन बी बरोबर होणार. आरंट दे होणार नाही, इज इट होणार नाही. सो ऑप्शन बी आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर. आणि यानंतर पुढचा प्रश्न होता आपला डॉट 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 गेटिंग गुड मार्क्स शी वॉज नॉट सिलेक्टेड. चांगले मार्क्स मिळून देखील ती सिलेक्ट झाली नाही. आता पहा इनस्पाइट ऑफचा वापर आपण करू शकतो की चांगले मार्क्स मिळून देखील सुद्धा. इनस्पाइट ऑफचा अर्थ होतो असून सुद्धा किंवा काहीतरी करून सुद्धा. सो इनस्पाइट ऑफ आपण म्हणू शकतो, डिस्पाइट म्हणू शकतो, परंतु डिस्पाइट नंतर ऑफचा वापर होत नाही म्हणून ऑप्शन बी कॅन्सल होणार. आणि विथ गेटिंग गुड मार्क्स असे आपण म्हणू शकत नाही, नन ऑफ द अबोव म्हणू शकत नाही, कारण ऑप्शन ए जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट आहे. इन स्पाइट ऑफ गेटिंग गुड मार्क्स, चांगले मार्क्स मिळून देखील सुद्धा शी वॉजंट सिलेक्टेड, तिचं सिलेक्शन झालं नाही. तर या पद्धतीने इथे आपण ऑप्शन ए इन स्पाइट ऑफ हे उत्तर देणार आहोत. आणि पुढील प्रश्न जो आहे तो होता एव्हरीवन हॅज टू डू डॉट 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 ड्युटी वेल. आता एव्हरीवन असेल, समवन असेल, एव्हरीवन असेल, समवन असेल किंवा कोणतंही इंडेफिनेट प्रोनाउन असेल की जे व्यक्तीला रिप्रेझेंट करतं, त्यासाठी जनरली आपण कशाचा वापर करतो, एकतर वन्सचा वापर करतो किंवा हिजचा वापर करतो. जर एव्हरीवन असेल किंवा एव्हरीबडी असेल तर यासाठी आपण कशाचा वापर करतो, हिजचा वापर करतो, देअरचा वापर करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए जे आहे हिज हेच बरोबर असेल. एव्हरीवन हॅज टू डू हिज ड्युटी वेल. एव्हरीवन हॅज टू डू हिज ड्युटी वेल हेच बरोबर असेल. देअर बरेच जण ऑप्शन लिहितील परंतु चुकीचं असेल, वन्स येणार नाही. जर इथे सुरुवात वनने झाली असती, वन हॅज टू डू, तर हिज आलं नसतं, मग काय आलं असतं, वन्स आलं असतं. वन्ससाठी काय यूज करणार आपण, वन्स यूज करणार. परंतु एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी जर असेल, नो वन, नोबडी जर असेल तर आपण हिजचा वापर करणार. सो या ठिकाणी हिज बरोबर असेल, हरचा वापर देखील आपण करू शकत नाही. मग ऑप्शन ए जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार. तर ही होती 15 प्रश्न. या 15 प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट आपण घेतली होती. त्याचं ॲनालिसिस प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला करून दिलेलं आहे. अत्यंत सोपी अशी ही प्रश्न होती, तरी देखील बऱ्याच जणांनी काही सिले मिस्टेक्स केलेले आहेत आणि त्या सिले मिस्टेक्सला मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला ही प्रश्न जी आहेत ती सोडवायची आहेत. आता तुमच्या लक्षात देखील आलेलं असेल की प्रश्न जी आहेत ती कशी होती आणि उत्तरं त्यांची काय होती. तर भेटूया पुढच्या एका नवीन सेशनमध्ये सरळ सेवा टेस्ट क्रमांक 4 सोबत. थँक्यू.